आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। जड गालीचा त्यांनी तुम्हाला धुवायला सांगितला आणि तुम्ही तो धुतला। बाकीचे नोकर कुठे गेले होते? त्या शालिनी मॅडमने सांगितलं ना तुम्हाला हे करायला? शालिनी मॅडम आणि संचिता मॅडमने सांगितलं होतं। त्या दोघींना एक अक्कल नाहीये। प्रेग्नंट मुलीला अशी कामं सांगतात आणि तुलाही अक्कल नाही। तूही बिंदास करून मोकळी आली। आता हसायला काय केलं? जोक केला मी? मग हसायला काय झालं? जोक नाही केला तुम्ही, पण एक क्यूटशी गोष्ट घडली। आता कुठून क्यूट गोष्ट शोधून काढली तुम्ही स्वानंदी? अहो म्हणजे नेहमी तुम्ही मला अहो स्वानंदी अशी हाक मारता, पण आज तुम्ही माझ्या नावाचा एकेरी उल्लेख केला। मी तुला तू बोललो? आय मीन तुम्हाला तू बोललो? आता पण तुम्ही मला तूच बोललेत। अरे चुकून झालं असेल, रागाच्या भरात आलं असेल तोंडून। मग नेहमी रागवत जा तुम्ही। क्यूट वाटलं मणी सर, तुम्ही एकेरी नावाने हाक मारली ना, छान वाटलं मला। खरंच असंच म्हणत जा, ए स्वानंदी। अहो नाही, ते माझ्याकडून भावनेच्या भरात तोंडातून निघून गेलं ते। एक मिनिट, विषय काय बदलताय तुम्ही? अजिबात विषय बदलायचा नाही। ती फळं खा, औषधं घ्यायचं आणि झोपायचं। नाही खाणार म्हणजे असं म्हणायचं, ए स्वानंदी फळं खा तरच खाणार। अरे हा काय हट्ट आहे स्वानंदी? डॉक्टर काय म्हणाले आठवतंय ना? तुम्ही वेळच्या वेळी नियमित सकस आणि पोटभर जेवायचंय, त्याशिवाय बरं कशा होणार? तेव्हा पटकन ती फळं खा, औषध घ्या आणि झोपा। डॉक्टर काय म्हणाले माझ्या चांगलं लक्षात आहे, पण तुम्ही जोपर्यंत मला ए स्वानंदी असं म्हणत नाही, फळही खाणार नाही, औषधही घेणार नाही आणि जेवणही करणार नाही। बघा म्हणजे ठरवा तुम्ही काय करायचं ते। काय हट्ट आहे हा स्वानंदी? ठीक आहे म्हणतो, स्वानंदी ती फळं खा, औषध घे आणि झोप। काय म्हणालात तुम्ही? परत एकदा प्लीज प्लीज प्लीज। ती फळ, एक मिनिट, तुमची अशी इच्छा आहे ना की मी